लेट्स गो. 6:15 6:15 वाजले आणि आमची कॅब खाली थांबलेली आहे. दक्ष इज हियर. दक्ष से हाय. फायनली ना. गोरी बनतं. माहितीच Okay. No, she does not get picture. Okay. अच्छा बुच्चा और लड़की है. मस्त दिसतंय. मस्त दिसतंय. फाइनली चलो आपको कहाँ घुमाने लेके जाओ. नेटवर्क फुल झालं. थंड वाटतंय ना. थंड पण मस्त. हाथी घोड़ा हाथी घोड़ा पालकी जय. Beautiful. My 12 Pro is doing justice to this view. क्या ये दोनों एक ही कंपनी के हैं. माझ्या फोनची बॅटरी डेड होती. डेड म्हणजे फोन मी चार्जिंगला लावला बट त्यातलं स्टोरेज संपला म्हणून मी काहीच शूट नाही करू शकलो. बट आम्ही कैचीधामला गेलो, गोलू मंदिरला पण गेलो. खूप छान वाटलं. आणि आम्ही ते सगळं करून जेवण करून 12 वाजता निघालोय टू इंदोर. आता इंदोरला आमचा 2 दिवस स्टे राहील. आता आम्ही परत मागच्या वेळेस परत आम्ही जयपूर टू भीमताल जे रूट करत होतो त्यात आम्हाला जे छान फूड कोर्ट लागलेलं फूड मॉल टाईप तेच अपोजिट साईडला पण आहे.
तर तिथे आता गाडी चार्जिंगला लावलेली आहे. तिथे गाडी चार्जिंगला लावलेली आहे. आता मस्तपैकी इथे फ्रेश होणार, खाणार आणि मग इथनं निघणार. इंदोर इथनं आहे 600 किलोमीटर, 700 पकडा, 600 समथिंग आहे. 700 किलोमीटर, 9.5 तास लागतील, 9.5 ते 10 तास. माहित नाही. लास्ट लास्ट डे ऑफ आर ट्रिप. आता आम्ही इंदोरला आहे. लास्ट टाइम निघालेलो. मला माहित नाही मी जास्त व्हिडिओ केलाय की नाही, कारण तसं काही दाखवण्यासारखं नव्हतं आणि आम्ही काही केलं पण नाही. इतके एक्झॉस्ट झालेलो की आम्ही झोपलो आणि घरी चिल केलेलो. आज पण तेच करणार आहे. आज फक्त नाश्त्यासाठी आम्ही आलोय 56 ट्रीट इंदोर मध्ये. बारा वाजले आणि विजयच्या तिथे थोडं जास्त रेटिंग होते म्हणून आम्ही ट्राय करायचं म्हटलं तर पोहा जलेबी संपले. हे माझ्या मते आपण रस्त्यात पण एक कोपरा पॅटीस तिथेच मग खाऊन बघू. पण मी दहीवडा घेते नव्हते. तू वडा बघ किती हेवी तो दिसतो ना प्लेट मध्ये पोहे वडा. पण सगळे खाणार ना. ते तर पोहे खाऊन दही वडा करून घेऊ. दही वडा खाऊन बस. कधी कचोरी वचोरी पण चांगली दिसते. मीडियम तीन घेऊ. पोहा किती? माझ्या एक पोहा आणि तिथे कचोरी खाल्ली आम्ही. इतकी काही खास नव्हती आणि सुरवीने दहीवडा घेतलेला तो पण एवढा खास नव्हता. गरमागरम जिलेबी बनवायची. तर इथे पोहे आणि जिलेबी फेमस आहे. तर पोहे आणि जिलेबी ट्राय करू प्लस दाबेली. वाव. याशी बोलू मला असं वाटतं की आपल्या इथं जेवण अरे बोलते हैं जैन साहब आपको क्या इज नॉट सो मिसा गुड. ते काय काय तिकडे आम्ही त्यांना काही पण ऑर्डर दिली, काही पण म्हणत होते, फक्त एकच गोष्ट बोलतात, ओ येस, ओ येस, कम हिअर. बस एवढंच. ये मिक्स फ्रूट बनाना 180 वाला मिक्स फ्रूट है ना 180 वाला मिक्स फ्रूट है ना हो ना अरे. इतकं काय आम्ही आता खाल्लं कचोरी, दहीवडा किंवा मे बी जे बेस्ट पोहे होते ते आम्हाला नाही मिळाले, ते मे बी चांगले असते. काही नाही काही नाही. मला नाही वाटत ते काय खाल्लं आम्ही, ते काय पिलं. कोकोनट हे काय कोकोनट क्रश, कोकोनट क्रश, दाबेली, दुधात पोहे, जलेबी, जिलेबी सगळं बघ. सगळं भंगार. आता ते भंगार म्हणजे मे बी महाराष्ट्रीयन फूड आपल्याला जास्त आवडतं म्हणून इथला टेस्ट आवडत नाही असं पण होऊ शकतं. बट टेस्ट भंगार आहे, मला नाही आवडत. आम्ही 3-4 शॉप बघितले. आता मला असं वाटतं की इथे अजून काहीच खायला नको आणि दुसरीकडे नीट नाश्ता करावा. बेस्ट ऑप्शन जे काही नॅचरल आहे तेच बेस्ट आहे इथे. पण हे पण इतकं गोड नाहीये. पण ठीक आहे, मला म्हणजे जे काय खाल्लंय त्याचं रिसेट करू चव, जिभेची चव. ओके. एक एक काकू होत्या, त्या म्हणाल्या, कोणाला तरी सांगत होत्या त्यांच्या फॅमिलीमध्ये कि पहले तो ये 56 दुकान होता था, 56 ही दुकान थे, अभी तो ये 256 दुकान हो गया है. प्रत्येक ज्यांनी रेंट केलंय त्याच्या समोर एक एक स्टॉल वाढत गेला. असे भरपूर दुकान आहे आणि सगळे भंगार. हायजीन बिलकुल नाही. कुठे माशा उडताय, कुठे काय कचरा पडलेला आहे. वन टाइम बघण्यासाठी ठीक आहे. टेस्ट करायचं असेल मी तर म्हणेन नका करू, बट तुमच्यावर आहे. एक्सपिरियन्स घ्यायचा नाही असेल. तर एकच काहीतरी आपण त्या विजयचा पोहे टेस्ट करून बघा तुम्ही. आमच्या टाइमला तर ते संपलेले. आता आम्ही शेवटी ते कोकोनट खाल्लं, ते पण थोडं मला असं बेचव वाटलं. बट ठीक आहे. आता डायरेक्ट चेक इन.
आम्ही ऍक्च्युली खाली आलोय आंघोळ करून. इतकं मस्त वाटतंय, इतकं मस्त वाटतंय. मी तर म्हणून ट्रिप कशीही जाऊ द्या, कितीही दिवस जाऊ द्या, एक दिवस लास्ट डे असा पाहिजे जो मस्त हॉटेलमध्ये आणि तुम्ही पूर्ण रिलॅक्स करताय, काहीच काम नाही. बस म्हणजे ते रोज रोजचं काही काही आंघोळ करणं, पटपट पळाय, काहीच नको. मस्त आरामात आंघोळ करा, 4 तास काय आंघोळीला, एकदम एन्जॉय. तर तो आज आमचा आज दिवस आहे. आता आलोय आम्ही मॅरिट मध्ये, कारण रॅडिसन मध्ये जे कार चार्जर होतं चार्जिंग, तर ते बंद झालेलं, खराब होतं. म्हटलं बाजूलाच मॅरिट आहे, तिथे जाऊ चार्जिंग करू. नाही नाही, चार्जिंग ते म्हटलं इथे चार्जिंगला लावू आणि कॉफी पीत पीत थोडं ऑफिसचं काम पण करून टाकू. नमस्ते. आता 1.5 तास झाला आम्ही करत होतो चार्जिंग. 1.5 तासात बरंच काम पण केलं आणि बॅटरी पण आय गेस 91% झालेली आहे. तर आम्ही आता पार्क करून डायरेक्ट उद्या सकाळी निघू फॉर नाशिक आणि मध्ये एक स्टॉप घेऊ, तिथे थोडस चार्जिंग करून टाकू. गरज नाहीये तसं डायरेक्ट नाशिक जाऊ शकतो, पण स्टील सेफ साईड थोडस खाऊन घेऊ मध्ये. 9 hours जर्नी आणि तिथेच चार्ज करून घेऊ. हो केवढं विविड झालंय. गुड मॉर्निंग. मस्त आम्ही नाश्ता केला, प्रॉपर्टी फिरलो थोडं, वरती पूल होतं ते बघितलं. आता चेकआउटचा टाइम, लास्ट डे ऑफ आर ट्रिप. आता तर सांगताय म्हणजे लिटरली मी सांगतो, आम्ही कैची धामला पण जायच्या आधी फ्लड अलर्ट होता, बट आम्ही म्हटलं की जाऊन येऊ, तिथे बघू काय आहे आणि त्या हिशोबाने डिसिजन घेऊ. आम्ही गेलो ऊन, आमचं मस्त कैची धामचं दर्शन झालं आणि अजून 2 मंदिर फिरलो. इंदोरमध्ये पाऊस होता, आम्ही आलो ऊन. आता नाशिक मुंबई पुणे हाय अलर्ट आहे. पुणे टू नाशिक टू पुणे हायवे मध्ये पण थोडं पाणी आहे, मुंबई एक्सप्रेस मध्ये पण पाणी आहे, म्हणजे हाय अलर्ट आहे. पुण्यामध्ये पण हाय अलर्ट आहे. तर बघू आता आपल्याला काय बघायला भेटतं, काही आयडिया नाही. माझ्या मते तोपर्यंत क्लिअर होऊन जाईल आम्ही जोपर्यंत पोहोचू, बट स्टील. गणपती बाप्पा मोरया. आमचा ऍक्च्युली प्लॅन नव्हता थांबायचा, डायरेक्ट नाशिक जायचं होतं. बट मग तिथे माहित नाही वेदर कसं असेल, मग त्या वेदर मध्ये चार्जिंग परत म्हणजे रेंज कट टू कट होती, म्हणून म्हटलं आपण एक मध्ये स्टॉप घेऊ. पहिले असं होतं की महाराष्ट्र बॉर्डरच्या इथेच एकदा चार्ज करून घेऊ, कारण महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट आहे, माहित नाही कुठे किती पाऊस आहे. तर महाराष्ट्राच्या आधीच त्या बॉर्डरवरच घेऊ एकदा हॉल्ट. पण म्हंटल तिथे पण आम्ही एकदा थांबलो, चार्जिंग नव्हतं म्हणजे बंद होतं आणि रेंज चांगली दाखवत होती.
म्हणून म्हटलं की जाऊया जोपर्यंत गरज नाही वाटत. मग आम्ही इथे म्हणजे या स्टॉपला जिथे थांबलोय त्याच्या आधीच थोडस म्हणजे मॅप मध्ये ट्रॅफिक दाखवत होतो, म्हणून मग म्हटलं डिसाईड केलं की आपण इथे चार्जर शोधू आणि थांबू. आम्ही आता धुळ्यात आहे, गुरुद्वारेच्या बाजूला या हॉटेलवर. तर आता इथे थांबू, फ्रेश होऊ, कारण आता 1 तास 1 तास 15 मिनिट दाखवतोय 100%ला. मग इथे मोस्ट प्रॉब्ली 100 करूनच टाकू. मग डायरेक्ट दुसरा स्पॉट राहील आमचा मयूर एक्सप्रेस, हॉटेल मयूर एक्सप्रेस, जो नाशिक टू पुणे मध्ये लागतो. नाशिक इथून ओनली 39 किलोमीटर्स. आणि आता आम्ही आलोय करी लिव्स प्युअर व्हेज. करी लिव्स प्युअर व्हेज. तर थोडस खाऊन घेऊ. 11 वाजेपर्यंत पोहोचत होतो. पण आता इथे थोडा वेळ थांबलो म्हणजे 12 पर्यंत पोहोचू. औरायुकी तिथे ऑलरेडी वेट करताय. औरायुकीला घेऊ आणि मग तिथं लगेच पुण्याला निघू. इथून पुणे मग माझ्या मते 4.5-5 तास लागेल. आणि चार्ज करायचं आहे की नाही ते ऑन द वे डिसिजन घेऊ. माझ्या मते गरज नाही, कारण आता 350 किलोमीटर्सची रेंज आहे. तर स्टील बघू. जर का गरज पडलीच तर मयूर एक्सप्रेस एक हॉटेल आहे जिथे आपण चार्जिंग म्हणजे तो एक आमचा कन्फर्म स्पॉट झालेला आहे की आम्ही तिथे एकदा चार्जिंग करतो जर का गरज पडली तर. असेल तर तिथे एकदा करू. नाशिकच्या पुढे आहे, टुवर्ड्स पुणे. बस मग सकाळपर्यंत पुणे. Let me be comfortable. विनी बाबा के कमरे से बोला. तुम्ही तर पुलात पूर्ण पाणी. तिथलं बघ. फायनली रिच्ड पुणे. आता आम्ही बॅग वगैरे नंतर घेऊन जाणार. आता फक्त लॅपटॉप वगैरे घेऊन जाऊ आणि झोपून जाऊ. थँक्यू. एवढ्यापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर नेक्स्ट ट्रिप लवकरच होईल, तेव्हा पण व्हिडिओ करेल, ट्राय करेल म्हणजे. थँक्यू.